पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलो आलो आणि आतापर्यंत आपण 24 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 25व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। असंग सच्चिदानंदः स्वप्रभो द्वैत वर्जितः अस्मिति शब्द विद्धोयम समाधी सविकल्पक, असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यातील पहिल्या चरणामध्ये काही शब्द सांगितलेले आहेत की ज्या शब्दाच्या आधाराने आपल्याला सविकल्प समाधी प्राप्त करता येऊ शकते। समाधी हे आयुष्यातील एक उद्दिष्ट असावं, सर्वांचंच ते असेल असं नाही। प्रत्येक मनुष्य हा जगामध्ये सुखासाठी धावपळ करतो। कोणाला कशातून सुख मिळेल याची माहिती जशी असते त्याप्रमाणे तो त्या सुखाच्या पाठीमागे धावतो। ज्याला ज्यातून दुःख मिळेल असं वाटतं तो त्या दुःखाचा नाश कसा होईल याचा प्रयत्न करीत असतो। म्हणजे जगाची जी धावपळ आहे ही सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी आहे। मग ज्याला जे साधन सुख प्राप्तीचं वाटतं, ज्याला जे साधन दुःख निवृत्तीचं वाटतं, तो त्या प्रकारे उपचार करीत असतो आणि मग त्याप्रमाणे त्याला अपेक्षित असलेलं सुख तेवढ्या प्रमाणात मिळतं आणि तेवढ्या प्रमाणात त्याला दुःख मिळत नाही। तर हा एक खेळ आहे। परंतु जगामध्ये फक्त सुख मिळालंय असं कोणी सापडत नाही, फक्त दुःख मिळालंय असंही कोणी सापडत नाही। तर सुख दुःख यांचं मिश्रण अशा प्रकारचा हा संसार प्रत्येक जण जगत आहे। यातून बाहेर पडावं की नाही पडावं हा मोठा प्रश्न आहे। जितकं जास्त दुःख येईल तितकं जास्त त्याला त्रास होतो, त्यामुळे तो तितक्या जास्त प्रमाणात सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो। जितकं सुख तो जास्त मिळवेल तितकं सुख त्याला कमीच पडतं आणि तो अधिक सुखाची अपेक्षा करतो। तर असा हा जगतामध्ये विषय दिसतो। तर प्रत्येकाची साधनं आणि प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगवेगळं असल्यामुळे त्या साधनांपासून त्या उद्दिष्टापासून त्या व्यक्तीला दूर करता येणं तसं अवघड आहे। कारण प्रत्येकाने जे काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे, प्रत्येकाने जे काही साधन स्वीकारलेलं आहे, हे प्रत्येक जण लगेचच काही बदलू शकत नाही आणि तशी गरज पण नाही। तर माणसं जन्माला आल्यापासून मरणापर्यंत वेगवेगळ्या साधनांच्या द्वारे सुखदुःखाला प्राप्त होतात। तर अशाच या गोंधळामध्ये समाधी नावाचा काहीतरी एक प्रकार आहे असं कोणीतरी सांगितलं आणि मग त्या समाधीच्या प्राप्तीसाठी बरेचसे लोक प्रयत्न करू लागले। अनेक लोकांनी हा मार्ग अवलंबलेला आहे, परंतु पुढे समाधीमध्ये नक्की काय फरक आहे याची माहिती सगळ्यांनाच सहज असेल असं म्हणता येत नाही। सगळेजण एकाच समाधीकडे जाऊ शकत नाही। प्रत्येकाची जसजशी अवस्था असेल तसे त्या प्रकारे तो त्या समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो। ज्ञानमार्गामध्ये जी समाधी सांगितलेली आहे त्यामध्ये पहिला भाग सविकल्प, दुसरा भाग निर्विकल्प अशा 2 समाधी आहेत। त्या 2 समाधीतील सविकल्प समाधीमध्ये एक दृश्यानुविद आणि दुसरी जी आहे ती शब्दानुविद समाधी आहे।
तर शब्दानुविध समाधी प्राप्त करणं हे ज्यांना अपेक्षित आहे, हे ज्यांना गरजेचं वाटतं, अशांसाठी हा विषय या ठिकाणी सुरू आहे. तर ज्यांना हे साधन नको आहे किंवा ज्यांना ही समाधी प्राप्त करायची नाही आहे, त्यांच्यासाठी हा विषय अजिबात नाही आहे. मग फक्त एक माहिती म्हणून हा विषय अशा लोकांसाठी असू शकतो ज्यांना या समाधीची गरज नाही. कारण कुठलीही गोष्ट ही गरज असल्याशिवाय जर मिळाली तर तिची काही किंमत नसते. गरजेची गोष्ट मिळवणं आणि गरजेच्या गोष्टीने आपल्याला सुख मिळणं, गरजेची गोष्ट प्राप्त होणं आणि गरज नसताना ती प्राप्त होणं, यात फरक आहे. तसं समाधी ही गरजेची असावी, आपल्याला त्याची गरज वाटावी, त्याच्यामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि त्यासाठी त्याने प्रयत्न करावा, मग त्यामध्ये त्याची किंमत त्याला राहते. तर या ठिकाणी आपण हा जो अभ्यास करीत आहोत, यामध्ये शब्दाच्या साह्याने आपल्याला ही समाधी प्राप्त करायची आहे. परंतु मागे विचार आपण जसा केलेला आहे त्याप्रमाणे शब्द हा फक्त काही बोलण्यामधून म्हणजे वैखरी वाणीतून येतो, तेवढाच शब्द आपल्याला या समाधीपर्यंत पोहोचू शकत नाही. तसं पोहोचणं अवघड आहे. हा शब्द माहीत असणं गरजेचंच आहे, परंतु त्या शब्दाचं सूक्ष्म अतिसूक्ष्म रूप आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि मग त्या शब्दाच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म रूपापासून म्हणजे त्या लक्षार्थापासून आपल्याला ही समाधी साध्य करता आली पाहिजे, असा आपला विषय आहे. तर या पहिल्या चरणातील शेवटच्या शब्दावर आपण आहोत. द्वैत वर्जित असा हा शब्द आहे. द्वैत म्हणजे दोन, द्वैत म्हणजे अनेक, द्वैत म्हणजे नाना, नाना म्हणजे द्वैत. तर जगामध्ये असंख्य पदार्थ, असंख्य विचार आणि असंख्य प्रकारच्या क्रिया आढळतात. हे सगळं द्वैत आहे. द्वैत कुठून सुरू होतं आणि द्वैत कुठे संपतं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. द्वैत सुरू होण्याचं ठिकाण आणि द्वैत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या सगळ्याला आपल्याला वर्जित करावं लागेल. तर विषय हा जो आहे हा विषय द्वैतामध्ये येतो. सगळे विषय कशामध्ये आहेत? द्वैतामध्ये आहे. आपण स्थूल शरीराच्या इंद्रियाद्वारे ज्या ज्या विषयांना भोगतो ते सगळे विषय द्वैतामध्ये आहेत. म्हणजे ते अनेक आहेत. कारण डोळ्याचा विषय निराळा, कानाचा निराळा, रसना इंद्रियाचा निराळा, प्रत्येक इंद्रियाचा विषय निराळा आहे. त्यामुळे हे अनेक आहेत. हा काही एक विषय नाही. परंतु हे विषय आतमध्ये जेव्हा जातात तेव्हा एकाच मनात जातात. म्हणून मन एकच आहे. पण मन एक जरी असलं तरी त्या मनाचे सुद्धा विभाग पडतात. म्हणजे बुद्धी, अहंकार असे मनाचे विभाग पडतात. त्यामुळे आतमध्ये ते एक राहत नाही. अधिक जेव्हा चित्तामध्ये हा संस्कार जातो तेव्हा चित्तामध्ये पुन्हा त्याची विभागणी द्वंद्वामध्ये होते. म्हणजे हे चांगलं, हे वाईट. कारण विषय हा जसा असतो तसाच असतो, पण आतमध्ये गेल्यानंतर तो ठरतो की हा चांगला आहे का वाईट आहे. म्हणजे चित्तामध्ये त्याचे संस्कार जे असतात ते दोन रूपाने प्रगट होतात. म्हणजे दोन प्रकारचे होतात. चित्तामध्ये सुख किंवा दुःख असं तयार होतं. चित्तामध्ये चांगलं किंवा वाईट असं तयार होतं. चित्तामध्ये हे बरं आहे, हे बरं नाही आहे असं तयार होतं. चित्तामध्ये धर्म, अधर्म अशा प्रकारे द्वंद्व तयार होतं. आणि मन मग त्याला अशा दोन भागामध्ये विभागल्यामुळे तिथे सुद्धा काय द्वैत आहे नव्हे. आपलं चित्त जे आहे ते कायमच द्वंद्वामध्ये आहे, म्हणजे द्वैतात आहे. आपल्या मनामध्ये, आपल्या आतमध्ये म्हणजे या सूक्ष्म देहामध्ये सदैव द्वंद्व आहे. या द्वंद्वातून बाहेर पडणं फार कठीण आहे. आणि द्वंद्व म्हणजे दोन, पण द्वैत न म्हणतात त्याला द्वंद्व म्हणतात, कारण त्यांचं युद्ध आहे. हे असं करू का असं करू, हे चांगलं आहे का हे वाईट आहे, हे बरं आहे का हे बरं नाही आहे, असं सदैव आपल्या आतमध्ये काय सुरू आहे? द्वंद्व सुरू आहे. म्हणजे आतमध्ये सदैव लढाई सुरू आहे. मग याला वर्जित करावं की नाही करावं असा मोठा प्रश्न आहे. कारण की बाहेर जरी आपण असंख्य प्रकारचे विषय भोगत असलो, बाहेर जरी आपले असंख्य प्रकारचे पदार्थ पाहत असलो, तरी आतमध्ये मात्र त्याला फक्त दोनच भागात विभागलं जातं. जगातले तुम्ही 100 पदार्थ जरी पाहिले तरी आतमध्ये त्यांची विभागणी दोनच प्रकारे होते. एक म्हणजे चांगलं किंवा एक तर वाईट. एक तर
सुखकारक किंवा एक तर दुःखकारक असंच होतं, बाकी काहीच होत नाही. म्हणजे द्वैत आहे. म्हणून नानात्व असलेले हे जे पदार्थ आहेत, नानात्व असलेला या ज्या क्रिया आहेत, हे जे विचार आहेत, या सगळ्यांना फक्त दोनच भागात विभागले जातात आतमध्ये. सूक्ष्म देहामध्ये यांची विभागणी दोनच भागात होते, चांगलं किंवा वाईट असंच होतं, बाकी काही होत नाही. आणि त्या दोन भागावरच आपण हेलकावे खात राहतो. अख्खं आयुष्य आपण नाना पदार्थांशी व्यवहार करतो, नाना विचारांशी आपण झुंजत राहतो, नाना प्रकारच्या क्रिया आपण करत आलो. पण आतमध्ये परिस्थिती काय? आतमध्ये परिस्थिती अशी आहे की आपण सदैव फक्त द्वैतामध्ये आहोत. कशामध्ये आहोत? दोन. कशावर आहोत? दोनच गोष्टी आहेत, बाकी काही नाही. म्हणजे डोळ्याने आपण एखादं रूप पाहिलं तरी आतमध्ये आपल्या काय होणार आहे त्या रूप विषयावर? आतमध्ये रूप या विषयाबद्दल काय होणार? आतमध्ये दोनच होणार, असं किंवा असं. कानाने काहीतरी ऐकलं तर काय होणार? पुन्हा कानाने किती प्रकारचे विषय ऐकले, काही जरी झालं तरी सुद्धा आतमध्ये काय होणार? फक्त दोनच, असं किंवा असं. म्हणून हे नानात्व जरी दिसत असलं, म्हणजे द्वैताच्या पुढे जरी नानात्व असलं, द्वैत शब्दाचा अर्थ नानात्वात जरी आपण मागे अभ्यास केलेला असला तरी खरं बघितलं तर नानात्व कुठं आहे? नानात्व नाही आहे, द्वैत आहे. अनेक कुठं आहे? दोनच आहे. अनेक आहे का? नाही आहे, आतमध्ये फक्त दोनच आहे. तर ह्याच्यापेक्षा पलीकडे कोणाला काही सांगता येईल का? काही सांगता येणार नाही. जगातल्या तुम्ही कुठल्याही पदार्थांना बघितलं तर त्यांना तुम्ही दोनच भागात विभागू शकता, त्याच्यापेक्षा तिसरं काही नाही आहे. जगातला कुठलाही विचार सांगितला, म्हणजे जरा सूक्ष्म भाग जरी आपण बघितला, जगातला कुठलाही विचार सांगितला तो सुद्धा काय असतो? दोनच भागात असतो. कुठलीही क्रिया सांगितली तरी ती सुद्धा कशी असते? दोनच भागात असते, चांगली किंवा वाईट. त्याला काही लोक पुण्य किंवा पाप असं म्हणतात, काही लोक त्याला सुखकारक दुःखकारक म्हणतात, काही लोक त्याला धर्म किंवा अधर्म म्हणतात. कोण त्याला काय म्हणेल त्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. पण जगातला कुठलाही माणूस असला, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, स्त्री का पुरुष, ब्राह्मण का क्षत्रिय, हिंदू का मुसलमान, भारतीय का अमेरिकन मनुष्य, असं काही नाहीये तिथे. सगळ्यांच्या आतमध्ये दोनच भाव आहेत. भाषा बदलेल पण भाव आतमध्ये द्वैताचेच आहेत, द्वैत. आणि सगळ्यांची धडपड या दोन मध्ये आहे. कुठे आहे सगळ्यांची धडपड? कुठे आहे? कधी इथे कधी इथे, कधी इथे कधी इथे. म्हणजे ह्याच्यातच आपण गोंधळ घालत बसलोय. कधी इकडे जातो कधी इकडे जातो, कधी इकडे जातो कधी इकडे जातो, ह्याच्या पलीकडे कुठेच जात नाही. म्हणून नानात्व जरी दिसत असलं तरी खरं तर नानात्व नाही, दोनच आहेत. नानात्व दिसत असलं तरी काय? दोनच गोष्टी आहेत. मग या द्वैताला वर्जित करता येईल काय? पहिल्यांदा नानात्व वर्जित करायला पाहिजे. नानात्व नाही, दोनच आहेत असं पहिल्यांदा कळलं पाहिजे. जगातले 100 पदार्थ असले काय आणि करोडो पदार्थ असले काय, फक्त पृथ्वी असली काय, सूर्यमाला असली काय, आकाशगंगा असली काय, किंवा त्याच्याही पुढे न कळणारा असा मोठा संसार असला काय, एवढा मोठा प्रपंच जो आहे की जो आपल्या जाणण्याच्या कक्षेमध्येच येत नाही, हा एवढा मोठा प्रपंच जरी असला आणि आतमध्ये सुद्धा भला मोठा प्रपंच असला तरी कुठलाही इकडचा का तिकडचा, दोन्ही प्रपंच फक्त बसतात कुठे? कुठे बसतात? द्वैतमध्ये बसतात, म्हणजे दोन मध्ये बसतात. या निर्णयावर पहिल्यांदा आला की नानात्व गेलं, नानात्व राहत नाही. म्हणजे नानात्व घालवणं हा पहिला भाग आहे. आता द्वैताच्या पोटातून नानात्व तयार झालं का नानात्वाच्या पोटातून द्वैत तयार झालं, हा पण एक अभ्यासाचा विषय आहे. कशातून काय तयार झालं? हे नानात्व जे आहे, हे नाना पदार्थ जे आहेत, हे नाना विचार, नाना पदार्थ, नाना क्रिया ह्या द्वैतातून तयार झाल्या का द्वैत यांच्यापासून तयार झालं? असा एक काय विचार करण्यासारखा एक भाग आहे ना. तर कशापासून काय तयार झालं? तुम्हाला मी प्रश्नच पहिल्यांदा विचारलाय, त्यामुळे तुम्हाला विचार करायला वेळ दिला पाहिजे, है ना. असा प्रश्न पडला का कधी? नाही, प्रश्नच नाही पडला असं कधी. का पडला होता? कशापासून काय तयार झालंय? हे नाना पदार्थ या द्वैतापासून तयार झाले का हे द्वैत त्या नाना पदार्थापासून तयार झाले? कशातून काय तयार झालं असावं? तुम्ही काय अंदाज बांधायला काही हरकत नाही. कशातून तर काय तयार झालं असावं? बरं, तुमच्या मनात उत्तर देऊन ठेवा.
नाही का? मनातल्या मनात उत्तर द्यायला काही हरकत नाही. तर झालं, उत्तर आहे का सगळ्यांकडे तयार? द्वैत आहे या निर्णयावर या. कशातून काय तयार झालंय हा एक विचार करण्यासारखा भाग नक्कीच आहे, विचार करा. पण द्वैत जे आहे या द्वैतावर आलो पाहिजे पहिल्यांदा. कारण वर्जित काय करायचंय? द्वैत वर्जित करायचंय. द्वैत म्हणजे पाप आणि पुण्य. म्हणून लागून येते पाप पुण्य अंगा, दोन्ही लागू नये म्हणजे द्वैत वर्जित. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोण व्हावं? पापी व्हावं का पुण्यवान व्हावं? जाऊ दे, हा थोडा अवघड प्रश्न आहे, कारण की हा थोडा वेगळ्या दिशेने जातो. दुसरा प्रश्न, फक्त शब्द बदलतोय, प्रश्न तोच आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुखी व्हावं का दुःखी व्हावं? जगात कोणालाही हा प्रश्न केला, आपण कोणालाही प्रश्न केला तर त्याचं उत्तर काय? काहीतरी एकच सांगेल ना, का दोन्ही सांगेल? पण दुसरा प्रश्न, फक्त शब्द बदलतोय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चांगलं व्हावं की वाईट व्हावं? तुम्ही कसं असावं, चांगलं असावं की वाईट असावं? तुम्हाला वाटत असेल तुम्ही चांगलं व्हावं, पण जगात अशी काही माणसं आहे की त्यांना वाटतं मी वाईट व्हावं, जगातले सगळे मला घाबरले पाहिजेत. काहींना कसं वाटतं, आपला टेरर क्रिएट केला पाहिजे. आपण काय झालं पाहिजे? काही लोकांचं असं मत असतं, म्हणजे त्यांना ते कसे वागतात, त्यांना असं वाटतं आपली दहशत असायला पाहिजे, सगळे लोक आपल्याला घाबरले पाहिजेत. म्हणजे त्यांना काय व्हायला आवडतं? वाईट. म्हणजे वाईटलाच शब्द आहे पाप आणि वाईटलाच शब्द आहे दुःख. म्हणून वाईट, पाप आणि दुःख हे समानार्थी शब्द आहेत. हे काय आहेत? वाईट, दुःख, पाप हे काय आहेत? हे समानार्थी शब्द आहेत. म्हणून ज्याला वाटतं की आपली दहशत असावी, आपलं राज्य असावं, आपण आपल्या सगळं मुठ्ठीत पाहिजे असं ज्याला वाटतं, तो कोण आहे? तो पापी आहे. गावाला आपल्या मुठीत ठेवू इच्छितो तोच पापी आहे असं नाही. तर हे घर माझ्या मुठीत असावं असं वाटणारा सुद्धा पापीच. ही बायको माझ्या मुठीत राहिली पाहिजे असं वाटणारा सुद्धा पापीच. हा नवरा माझ्या मुठीत राहिला पाहिजे असं वाटणारे सुद्धा पापच. कारण की त्या प्रत्येक जीवाला स्वतंत्रता आहे. या जगामध्ये भगवंताने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा सगळ्यांना स्वतंत्रता बहाल केलेली. पण जीव असा भयंकर आहे की तो प्रत्येकाला आपल्या कब्जामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आधिपत्याखाली राहावं असं वाटतं. आणि हे काय आहे? पाप. पण हे लक्षात येत, काही त्याला गोड मुलामा देतात. गुढीपाडव्यानिमित्त सांगू, गोड साखरेचा मुलामा त्याला देतात की नाही, समजा जर मी माझ्या कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर त्याचं नीट वाटोळ होईल त्याचं, किंवा तो चुकीच्या मार्गाने जाईल. असं काय म्हणतात? असं ते म्हणतात. असं काही नसतं. पण ह्याला त्याच्यावर काय करायचं असतो? वचक ठेवायचा असतो. म्हणून तो असं म्हणतो, फक्त त्याला गोड मुलामा देतो, बाकी काही. म्हणजे या नादात तो स्वतःचं दुःख वाढवत असतो खरं तर. कारण जेव्हा आपला समोरचा आपला ऐकत नाही तेव्हा आपल्याला दुःख तयार होतं. मला जर असं वाटलं तुम्ही माझं ऐकावं, म्हणजे नकळतपणे मी असं काय विचार करतोय की तुम्ही माझ्या आधिपत्याखाली राहावं, असं मी नकळतपणे विचार करतोय. बरं, मी त्याला गोड मुलामा काय देऊ शकतो? नाही, मी तर चांगलं सांगतोय ना तुम्हाला, बरोबर का? मी तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवतोय, चांगलं सांगतोय आणि माझं सगळ्यांनी ऐकावं. पण या मायेमुळे काय झालं, मला असं वाटायला लागेल की इथल्या प्रत्येकाने ते ऐकलंच पाहिजे. म्हणजे तुमच्या स्वतंत्रतेवर मी काय आणलं? काय केलं मी? घाला घातला. कारण तुमच्यापैकी एखादा जर म्हटला महाराज असं नाही, तर म्हणणार तू गप्प बस, तू शहाणा आहे का मी शहाणा आहे, असं होणार ना. म्हणजे तुम्ही एकदा ऐकाल, दोनदा ऐकाल, तीनदा ऐकाल, पुढे काय म्हणणार? हाच मोठा शहाणा लागून गेलाय. म्हणजे काय झालं? अशा प्रकारे पाप आणि पुण्य हा खेळ आहे. तर एक उदाहरण आहे. असे अनेक प्रकारे आपल्याला उदाहरणं देता येऊ शकतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण कधी पाप करतो आणि कधी पुण्य करतो हे कोणालाच कळत नाही. म्हणजे जसं आपला नवरा आपल्या ताब्यात असावा असं बाईला वाटणं, हे काय आहे? पाप आहे. आणि आपली बायको आपल्या ताब्यात असावी असं नवऱ्याला वाटणं, हे काय? पाप आहे. किती दिवसापासून करतात तुम्ही? बरं, त्याला तुमच्याकडे गोड कारण आहे. काय गोड कारण आहे? ब्राह्मणाच्या साक्षीने बँड भाज्या लावून आम्ही हे सिद्ध केलेलं आहे, जगापुढे हे सिद्ध केलेलं आहे की ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, त्यामुळे आता मला कोणी काय म्हणू शकत नाही.
ठीक आहे, तू जगासाठी म्हणून तिच्यावर कंट्रोल निर्माण केला आहे, पण यमदूत आले तर तू तिला थांबवू शकशील का? यमदूत जेव्हा येईल तेव्हा तू कंट्रोल करून दाखव. तुझा खरंच जर कंट्रोल आहे, तुला जर वाटतं तुझ्या ताब्यात राहावी, तर तुला जर वाटतं तुझ्या ताब्यात राहावा, तर यमदूत आल्यानंतर तू ताब्यात ठेवू शकशील का? काही स्त्रियांना गैरसमज झाला की सावित्रीने तसं केलं म्हणून वट पौर्णिमेला त्या वडाला हे फेऱ्या मारून मारून दमतात दरवर्षी. तेवढं बरं आहे, ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना बळच अंग वाढलेलं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, फेऱ्या मारलेलं चांगलं आहे. वर्षातून एकदा का होईना थोड्याफार फेऱ्या मारतात. आता ते पण कंटाळलेत, घरी आपलं एक येऊन लाकडू उभं करायचं, त्यालाच फेर द्वारा बांधायचं. तर ते सावित्रीला काहीतरी तिने केलं, तो यमाकडे गेला, तिचा जीव परत आणला. यांना गैरसमज झाला आपण आपल्याला पण जमेल कंट्रोल ठेवायला. असं काही होत नाही. मला तर त्याच्यानंतर एकही अशी स्त्री सापडली नाही, म्हणजे सावित्री कधी झाली असेल त्यानंतर आज तर काही ते काही उदाहरण आलेलं नाही. म्हणजे तरी सुद्धा अजून चालू आहे, म्हणजे जरा गडबड आहे काहीतरी. नाही, काही नाही, यांचा गैरसमज झालाय की आपल्याला आधिपत्याखाली ठेवायचंच आहे त्याला. बरं, एक जन्म नाही, किती वेळा? 7 वेळा, 7 जन्म आपल्याला, असं प्रत्येक जन्मात. म्हणजे किती झालं मग ते काय, मग धागा तोडायचाच नाही ना तो. एका जन्मात 7 वेळा, म्हणजे पुढच्या जन्मात परत 7 वेळा, म्हणजे अजून वाढलं की नाही. तर हा जो भाव आहे हा काय अवघड आहे. नाही तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला कळतच नाही की आपण कधी पाप करतोय. आपल्याला कळत नाही कधी आपण या द्वंद्वामध्ये गुंतलेलो आहोत. कारण जेव्हा आपण पाप करीत असतो तेव्हा काहीतरी पुण्याचंही काम होत असतं, जेव्हा पुण्य करत असतो तेव्हा काहीतरी पापाचंही काम होत असतं. आलं लक्षात? त्यामुळे पाप आणि पुण्य काही वेगवेगळे नाही राहत, हे एकत्रच राहतात. पाप पुण्य कुठेही वेगवेगळे राहत नाही, ते जवळच राहतात. जेव्हा पाप करतो त्याच्यासोबत पुण्य पण येतं, जेव्हा पुण्य करतो तेव्हा त्याच्यासोबत पाप पण येत असतं. पण हे कळत नाही. फक्त काय होतं, त्याला काय वाटतं, त्याला वाटतं मी धर्म करतोय पण त्याच्या पाठीमागे अधर्म होत असतो. एखाद्याला वाटतं मी अधर्म करतोय पण त्याच्या पाठीमागे काहीतरी धर्म पण होत असतो. आलं लक्षात? कारण मुलाला जर बापाने थोडा बडवला तर तसं दिसायला पाप दिसतंय, पण त्या मुलाचं त्याच्यातून काही भलं झालं तर पुण्य तयार होतं, नाही का? म्हणजे बायकोवर आधिपत्य गाजवलं तर पाप तयार होतं, पण समजा त्याच्यातून त्या स्त्रीचं जर भलं झालं काही तर त्याच्यातून पुण्य तयार होतं. म्हणून पाप करायला, पुण्य करायला जातो तेव्हा पाप होत असतं आणि पाप करायला जातो तेव्हा पुण्य पण होत असतं. तर ते हे असे काही त्यांना वेगवेगळे करता येत नाही, ते आहेत एकत्रच. हे काय आहेत, हे एकत्र नांदतात. सुख दुःख कसे नांदतात, एकत्र नांदतात. हे तुम्हाला आता पक्क माहीत झाले असेल की आपल्याला सुख जेव्हा मिळणार आहे तेव्हा याची काही गॅरंटी नाही की कायम सुख मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे काय सांगता येत नाही, दुःख पण तयार होऊ शकतं. मनुष्य प्रयत्न करतो कायम सुख टिकावं म्हणून, पण कायम सुख टिकत नाही. मनुष्याला वाटतं कायम दुःख मिळू नये, पण कायम दुःख मिळत नाही असं होत नाही, कधीतरी दुःख मिळतंच. आपल्याला वाटतं की हे आपलं सगळं आधिपत्याखाली राहावं, पण कायम तसं होत नाही. तर कधी असं कधी असं, कधी असं कधी असं, हे द्वंद्व आहे. हे काय द्वंद्व आहे, हे द्वैत आहे, हे आतमध्ये आहे. आणि या द्वैतापोटी सगळा गोंधळ सुरू आहे. आपण अस्वस्थ अशांत जे झालेलो आहोत, आपली जी आध्यात्मिक अशांती आहे, म्हणजे आपल्याला आध्यात्मिक शांतीची गरज आहे. कारण व्यावहारिक शांती वेगळी आणि व्यावहारिक अशांती वेगळी. पण आध्यात्मिक दृष्ट्या आपण जो अशांत आहोत, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला जी शांती असायला पाहिजे ती नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे हे द्वंद्व, हे द्वैत. याला वर्जित करायला पाहिजे, याला संपवायला पाहिजे. तर हा द्वैताचा खेळ सुरू झाला कुठे, नक्की याचा उगम कुठे होतो, याचा आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला असं म्हणालोय की पहिल्यांदा नानात्व संपवा. हे सगळं जे आहे काही असू देत, फक्त 2च गोष्टीसाठी सुरू आहे असं लक्षात घेतलं की द्वैतावर येतो आपण. काही असो, फक्त 2च गोष्टीसाठी आहे, सुख किंवा दुःख. बस. त्यालाच कोणी पाप म्हणून पुण्य म्हणू, कोणी धर्म म्हणू, अधर्म म्हणू, त्याला चांगलं म्हणू, वाईट म्हणू, काय ज्याला जसं म्हणायचं असेल तसं म्हणू दे. पण सगळं जे काय आहे ते कशासाठी आहे? सुख आणि दुःख. मग तुम्हाला या दोनला सोडावं वाटतंय काय? या दोन्हींना सोडावं वाटतंय काय, असा प्रश्न आहे. एक वेळ अशी येते, मनुष्य एखादा कधी कधी असा वैतागतो की त्याला असं वाटतं मला हे दुःख पण नको, मला सुख पण नको, असं वाटतं त्याला. अशी एखादी वेळ येते, मला काहीच नको आहे. कसं वाटतं त्याला? काय एक अवस्था कशी येते, त्याला असं वाटतं मला काहीच नको.
मग तुला काय दुःख पाहिजे का? नाही, दुःख नको मला. मग तुला सुख पाहिजे? मला सुख पण नको. असं वाटतं कधी कधी. अशी अवस्था कमी वेळा येते, पण असं कधी कधी वाटतं. म्हणजे एखादा मनुष्य जर दुःखी असेल, आपण त्याच्याशी जर बोललो, तर त्याला जर विचारलं तुला काही दुःख पाहिजे का अजून, तर तो काय म्हणतो? मला काही दुःख नको, मला अजिबात दुःख नको, असं म्हणतो. मग त्याला जर म्हटलं चल तुला मी हे सुखकारक ह्या गोष्टी देतो, तो म्हणतो मला हे पण नको, नाही का? एखादा आजारी मनुष्य असतो, आजारी मनुष्य त्याच्या त्या रोगामुळे, त्याच्या सगळ्या या अडचणींमुळे वैतागतो. म्हणजे त्याला त्या रोगामुळे दुःख तयार होतं, तो दुःखामुळे रडतो. मग त्याला डॉक्टर म्हणतो, आपल्याकरवी डॉक्टर त्याला म्हणतो तू औषधं खा, इंजेक्शन घे, असं कर तसं कर. हा वैतागतो. हा जर फारच वैतागला तर म्हणतो मला औषधं पण नको. मग तुला काय रोग पाहिजे का? नाही, मला रोग पण नको, मला रोग पण नको आणि मी औषधं पण खाणार नाही. काय म्हणतो? का तो वैतागतो. तरुण माणसांचं, जे दणकट माणसं त्यांचं होत नाही, म्हातारी माणसं जे असतात वैतागलेले असतात, त्यांना विचारलं बाबा खा, औषधं खा जरा, तर म्हणतात नाही मला या औषधं पण नको. औषधं खाल्ली नाही तर बरं कसं वाटणार? मग रोग पाहिजे का तुम्हाला? नाही, रोग पण नको, रोग पण नको, औषधं पण नको. म्हणजे कशी परिस्थिती येते? कारण औषधं खाल्लं तर बरं होईल, म्हणजे औषधं खाऊन सुख तयार होईल, बरं झालं म्हणजे सुख. आणि औषध नाही खाल्ली तर रोग राहील, म्हणजे रोगामुळे दुःख. मग रोग पाहिजे का? नाही, नको. मग औषधं खाणार का? नाही, नको. तर काय होतंय? अशी परिस्थिती येते. सगळ्यांची येते असं नाही. तर काही वेळेस असं होतं की द्वंद्व नको असं वाटतं, मला हे पण नको आणि हे पण नको. कुठल्या तरी एखाद्या टोकाला पोहोचले की मनुष्य असं करू शकतो. म्हणजे इकडं दुःखाच्या टोकाला किंवा सुखाच्या टोकाला, इकडे कुठेही पोहोचला की तू तसं करू शकतो. हे पण नको ते पण नको असं त्याला वाटतं. पण हे काही क्षण वाटतं, कायम वाटत नाही. या द्वंद्वाला किंवा या द्वैताला सोडण्याची तयारी पाहिजे. धर्म अधर्मापासून वैतागला पाहिजे, पाप पुण्यापासून वैतागला पाहिजे. तुम्ही कशापासून तरी वैतागले पाहिजे पूर्ण. कशापासून? काही लोक पापापासून वैतागलेले असतात किंवा अधर्म, ते असं विचार करतात, त्यांना अशी शिकवण, त्यांच्यामध्ये असे भाव तयार झालेले असतात की आपण अधर्म कधीही करायचा नाही, पण आपण सगळं धर्माने जगायचं असं त्यांना वाटतं. म्हणजे ते धर्म या भावनेमध्ये असतात. आणि मी मगाशी म्हणालो की कुठलीही गोष्ट तुम्ही धर्म करा किंवा अधर्म करा, म्हणजे पाप करा किंवा पुण्य करा, ते करीत असताना हे दुसरं कधीही सोडत नसतं त्याला. म्हणून धर्म करणारे माणसं कितीही धर्म करू दे, त्यांच्या पाठीमागे पाप असतं. पाप त्यांचा पिछा सोडत नाही. कारण जेव्हा मनुष्य धर्म करायला लागतो तेव्हा कशाने तरी अधर्म होतो. धर्म करायला लागला, तुम्ही कुठलाही धर्म सांगा, धर्म करणं सांगा, त्याच्यामध्ये कुठेतरी पाप तयार होतं. त्याचं प्रमाण कमी अधिक असतं. तर धर्माच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यातून काही ना काही पाप तयार होत असतं. तर धर्म करणारा, मी धर्म करीन असं समजून बसत जरी असला, त्याचा तोच जरी हेतू असला, तरी अधर्म काही त्याचा पिछा सोडणार नाहीये. कारण आमचा धर्म आहे, आमचा असा धर्म आहे आणि आम्ही असा धर्म पाळणार. कसा धर्म पाळणार? उदाहरणार्थ आम्ही हिंदू आहोत, मग आम्ही हिंदू आहोत तर आम्ही हिंदूंचा धर्म पाळणार. मग हिंदूंचा धर्म पाळणार तर काय करणार? मग आम्ही मशीद दिसली तरी पाडणार. काय करणार? आमचा धर्म पाळायचा आहे आम्हाला, मग आम्ही मशीद पाडून टाकणार. मग मशीद पाडली तर मशीद ही कोणाचं तरी मंदिर आहे, त्याला मशीद नाव आहे पण त्याचं मंदिर आहे कोणाचं तरी, पाडलं म्हणजे काय झाला? तुमचा धर्म पालन करण्याच्या नादात तुम्ही काय केलंय? कोणाचा तरी धर्म तुम्ही पाडलाय ना, म्हणजे कोणाचा तरी धर्म पाडण्याचा परिणाम म्हणजे पाप आहे, अधर्म झाला तो. बरं, आता पूर्वी मुसलमान जेव्हा भारतामध्ये आले, म्हणजे यवन म्हणतात त्याला, तर यवन लोकांनी काय केलं? यवन लोकांनी त्यांनी ठरवलं की आपल्याला सगळीकडे मुसलमान झाले पाहिजेत. सगळीकडे मुसलमान झाले पाहिजे असं त्यांनी प्रसार त्यांचा कसा झाला कोणी केला माहित नाही, पण मुसलमान झाले पाहिजे. मग मुसलमान झाले पाहिजे, मग इथं सगळे तर हे हिंदू दिसत आहेत, मग यांच्याकडे तर सगळी मंदिरं दिसतात, मग पाडा मंदिरं, तोडा देवांचे हात पाय, देवांचे म्हणजे ते दगडाच्या मूर्तींचे. मग अशा मूर्त्या फोडणं, तोडणं, मंदिरं पाडणं असं यवनांनी भरपूर केलं. यवन, आपण त्यांना यवन म्हणतो, म्हणजे त्यांनी काय केलं? आपल्या दृष्टीने त्यांनी काय केलं? पुण्य केलं काय? त्यांनी काय केलं? पाप केलं. पण त्यांना सगळे मुसलमान करायचे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते काय झाले? ते पुण्यवान आहे. म्हणजे आपला माणूस जेव्हा त्यांच्या माणसाला मारतो तेव्हा आपण म्हणतो तो शहीद झाला, म्हणजे तो पुण्यवान आहे. आणि त्यांचा माणूस जेव्हा आपल्याला मारतो तेव्हा ते लोक काय म्हणतात?
ते म्हणतात पुण्य केलं, नाही का? त्यामुळे त्यांच्यासाठी ते पुण्य होतं, आपल्यासाठी पाप होतं, आणि आपल्यासाठी हे पुण्य होतं, त्यांच्यासाठी मात्र ते पाप होतं, आहे का नाही? एकच गोष्ट कशी फिरवते, आणि हे माया आहे. ही काय? ही माया आहे. म्हणजे खरं खोटं काय माहित नाही. मग ह्याच्या पलीकडे गेला पाहिजे, ह्याच्या पलीकडे गेला पाहिजे. धर्म अधर्माच्या पलीकडे पाहिजे. का ज्या ठिकाणी मी धर्म करतो तो कोणासाठी तरी अधर्म असतो. म्हणजे एकदम सूक्ष्म धर्माचा जर विचार करत गेलो आपण, तर आपण जेव्हा एखाद्याचं मन दुखावतो तो सुद्धा काय आहे? अधर्म होतो. एखाद्याचं मन दुखावतो तर तो काय? अधर्म आहे. आता तुमच्यापैकी बरेचसे लोक इकडे पोहोचले, तुमच्या घरच्यांना जर तुम्ही इथे येता आवडत नसेल समजा, उदाहरणार्थ, तर तुम्हाला वाटतं तुम्ही धर्म करताय, म्हणजे चांगलं काहीतरी करताय, पण तुमच्या घरच्यांचं मन दुखून तुम्ही येता म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुमच्या घरच्यांचं मन दुखून तुम्ही इथे आले म्हणजे काय झालं? प्रमाण काही असो, त्याचा अधर्म झाला का नाही तो? म्हणजे त्यातून पाप झाला. म्हणजे तुम्ही आले इथे पुण्य कमवायला असं तुम्हाला वाटलं, पण झाला काय? म्हणून पुण्य जोडतो का पाप जोडतो हे कळत नाही. तर असा गोंधळ आहे. हे काय? दोन्ही सोबतच राहतात. आपण काहीही करू देतो, काय हे दोन्ही सोबत राहणार. तुम्ही सुखाच्या पाठीमागे धावा, तुमच्या पाठीमागे दुःख तयारच आहे. तुम्ही दुःख संपवायच्या पाठीमागे लागा किंवा दुःख कमवायच्या पाठीमागे लागा, किंवा सुख येणारच आहे. म्हणून एखादा म्हणतो मला येऊ दे, काय दुःख यायचे येऊ दे, तर त्याच्या पाठीमागे सुख लागतं मग, आहे की नाही? आणि मग तो दुःख भोगता 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 मग असं होतं की त्याला इतकं सुख येतं, मग तो लोकांना आठवण सांगतो, आम्ही एवढं दुःख भोगलंय, एवढं कष्ट भोगलंय, म्हणून आता सुखाचे दिवस झाले. तू भोगलं नसतं ना भोगलं असतं असं काही नाहीये. तू दुःखाच्या पाठीमागे सुख येतच असतं, आणि सुखाच्या पाठीमागे दुःख येतच असतं. म्हणून जे दुःख भोगतात त्यांना कधी ना कधी पुढे सुख येतं. पण हा गैरसमज करून घेतो की मी दुःख भोगलं म्हणून सुख आलं, म्हणजे आम्ही एवढे कष्ट केले, आम्ही हे केलं ते केलं म्हणून सुख आलं. म्हणजे एखादा मनुष्य पूर्वी खूप सुखी असतो, भरभराट असते, आणि त्याचं पुढे काय होतं? तो फार दीन होतो, त्याची दरिद्री येते. मग लोक म्हणतात अरे गेलंच, कोप झाला कोणाच तरी, नाही का? जिथे ओसाड आहे तिथे कधीतरी, ज्या भागामध्ये जंगल आहेत, ओसाड आहे, त्या भागामध्ये पूर्ण शहर तयार होतात, आणि ज्या भागामध्ये शहर वगैरे तिथे सगळं ओसाड निर्जन होऊन जातं. हे सृष्टीमध्ये असा खेळ आहे. म्हणजे हा काय आहे? जिथे सुख आहे तिथे दुःख तयार होतं, जिथे दुःख आहे तिथे सुख तयार होतं, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे, तर दुःख आहे तिथे. हे एकमेकांच्या सोबतच राहतात, फक्त काही वेळाने येतात ते. म्हणजे जशी लाट असते भांड्यावरची ती अशी वर येते, मग जी वर आलेली असते ती पुन्हा काय करते? वर आली म्हणजे सुख आहे, खाली आली म्हणजे दुःख आहे, परत वर येते, परत खाली जाते, परत वर येते, परत खाली जाते. अशा आपल्या आतमध्ये सदैव हे काय चालू आहे? आपल्या आतमध्ये सदैव सुख दुःख सुख दुःख सुख दुःख असं सुरू आहे. आणि ह्याचा प्रवाह जो आहे तो इतका वेगवान आहे, प्रचंड आहे. आतमध्ये काय? हा वेग आहे. आणि त्याच्यातले आपल्याला काही सापडतात, काही काय करतात? काही सापडतात. काही सुखाच्या लाटा येतात, काही दुःखाच्या लाटा येतात, तसं येत राहतं. काही चांगलं येतं, काही वाईट येतं, काही चांगलं येतं, हे चालू राहतं. हे थांबत नाही. जिथपर्यंत ह्याच्यावर हिंदळत राहायला आवडतंय तिथपर्यंत चालतं हे सगळं. ज्या दिवशी असं वाटतं की हे नको आपल्याला, म्हणजे द्वैत हे नको असं वाटतं, यांना जगवलंय कोणी? हा मोठा प्रश्नच आहे. यांची उत्पत्ती कुठून झाली आणि यांना जगवलं कोणी? कारण द्वैत वर्जित करायचं असेल तर यांच्या दोघांचा तपास करावा लागेल. यांची उत्पत्ती करणारा कोणीतरी वेगळं असावं का एक आहे? म्हणजे यांची उत्पत्ती करणारं आणि यांना पोसणारं एकच आहेत का वेगळे आहेत कोणीतरी? ह्याचा शोध घ्यायला लागेल. कारण जसं ज्याला जन्म देणारा आणि पोसणारा यात फरक असू शकतो, नाही का? कायमच जन्म देणारा आणि पोसणारा एकच असतं असं म्हणता येत नाही. कारण आई आणि बाप असा जर विचार केला आपण, तर पोराला जन्म देतो बाप जन्म देतो म्हणजे बापामुळे पोरगं निर्माण होतं, पण त्या पोराला पोसते आई, कारण बाप काय त्याला दूध पाजू शकत नाही. म्हणजे पोसते आई आणि जन्माला घालतो कोण? बाप. म्हणजे पोसणारा वेगळा आणि जन्म देणारा वेगळा. जन्म दुसऱ्यामुळे होतो, म्हणजे जन्म होतो नवऱ्यामुळे, म्हणजे त्या बापामुळे, आणि दुधावर पोषण कोणाचं होतं? त्या पोराचं. कोणामुळे होतं ते? आईमुळे होतं. म्हणजे असा फरक आहे. तर तसंच द्वंद्वाला जन्म देणारं कोण आहे? द्वंद्वाला जन्म देणारं कोण आहे? जन्माला घालायला कोण आहे? आणि पोसणारं कोण आहे? तर हे दोन आहेत का एकच आहेत याचा शोध घ्यावा लागेल. हे द्वंद्व जे पोसलेला आहे तो कोण आहे, आणि द्वंद्वाला जन्म घातलाय ते कोण आहे? नानात्व जे आहे
म्हणजे नानात्व म्हणजे आपण जो आधी विचार केलेला हे नानात्व जे आहे हे सगळं द्वंद्वाला पोचत असतं. म्हणजे ही माया, माया म्हणजे नानात्व. कारण माया जी आहे ती नाना आहे. माया म्हणजे काय, किंवा प्रकृती, प्रकृती ही द्वंद्वाला पोचते. काय करते? प्रकृती ही द्वंद्वाला पोचते. प्रकृतीचं अंग काय आहे? सत्व रज तम पंच महाभूत, अपंचीकृत पंचमहाभूत, पंचीकृत पंचमहाभूत यांच्यापासून झालेला सगळा संसार. हे कोण आहेत? हे सगळे ते मायेचं अंग आहे. हे सगळे त्या द्वैताला पोचतात. द्वैताला पोचायला कोण कारण आहे? माया म्हणजे ही प्रकृती, म्हणजे ही आई आहे. बाळाला पोचणारी ही काय आहे? जगतरूपी बाळाला पोचणारी ही आई आहे. द्वंद्वाला पोचणारी ती आई आहे. माया ही काय आहे? माया आहे ती कोणाची? त्या द्वंद्वाला ती पोचते. कारण तुमच्या आतमध्ये सुखदुःखाचा खेळ कधी कुठपर्यंत चालत राहील? जिथपर्यंत सत्वरजतम राहील. म्हणजे जिथपर्यंत गुणाधीन आहे तिथपर्यंतच द्वंद्व आहे. गुणातीत झाला की द्वंद्व संपतं, नाही का? पोचणारा संपला की तसं द्वंद्व संपतं. पोचणारा नाही राहिला पाहिजे तर द्वंद्व. पण एकदा का तो वाढलेलाच असेल पोरग, तर पोचणारा नाही राहिला तरी चालतोय, है ना? एकदा पोरग वाढीला लागलेलं असेल की मग काय, वाढलेलं असेल मग पोचणार गेलं तरी चालतंय. दुसरं कोणीतरी पोचणार आहे. म्हणजे आईच्या दुधावर तो पोरग काय किती काळ राहतात? आई काही काळ पोचते, त्याच्यानंतर तो या धरणी मातेच्या पोटातून निघालेला अन्न खातो. म्हणजे धरणी माता माय बनते त्याची, नाही का? पण कोणीतरी राहतच त्याला. मग कुठली आई पण नाही, धरणी माय पण नाही, असं काहीच जर त्याला अन्न नसेल तर मरून जाईल पोरग, है ना? तसं जिथपर्यंत या द्वैताला काहीतरी पोचायला मिळणार आहे, काहीतरी पोचण्यासाठी त्याला अन्न मिळणार आहे, तिथपर्यंत द्वैत राहणारच आहे. आणि आपल्या सुख दुःखाला काहीतरी पोचायला कारण कायम मिळत राहतं. कोण? 3 गुण, 5 महाभूत आणि त्यांच्यापासून निर्माण झालेला सगळा प्रपंच हे आपल्या द्वैताला पोचायला कारण आहे. आणि त्यांना नानात्व आपण असं म्हणतो. म्हणजे ही प्रकृती जी आहे, ही माया जी आहे, ही माया त्या द्वैताला पोचते. म्हणून ह्या मायेचा नाश झाला पाहिजे, कधी द्वैताला पोचते. मग ह्या मायेने हे निर्माण केलं, तर मायेला निर्माण करायला तिला कोणाच तरी आधार घ्यावा लागला असेल ना. ती काही स्वतःच असं ती द्वैत निर्माण करू शकत नाही. एकटीच काही स्त्री मूल निर्माण करू शकत नाही. तसं ती एकटी माय काय ही जग निर्माण करू शकत नाही. तिला त्या मायेला कोणीतरी काय पाहिजे? साथीदार पाहिजे. म्हणजे त्या प्रकृतीला कोणीतरी पुरुष पाहिजे. तर त्यावेळेसच त्या प्रकृती आणि पुरुषाच्या संघाने काय होईल? हे जगरूपी बाळ तयार होतं. म्हणजे हे द्वंद्व तयार होतं. जग असं काही नसून जग म्हणजे द्वंद्व, जग म्हणजे द्वैत. द्वैत म्हणजे जग दिसतं ते नानात्वाने. नानात्वाने दृष्टीस येणारं जे जग आहे ते द्वंद्व आहे, द्वैत आहे. या द्वैताला नष्ट करण्याची इच्छा पाहिजे, पण तशी राहत नाही. तशी साधारण इच्छा कोणाची होऊ शकत नाही. फार अवघड आहे. कारण की प्रत्येकाला कुठल्या तरी एका याच्यामध्ये रस आहे. या जगामधले सगळ्या जीवांना या 2 पैकी कशात तरी रस आहे. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कशात रस आहे, बरोबर का नाही? कशामध्ये तरी रस आहे. पण खरं तर ह्या 2 मध्ये रस दिसत नाही. आपल्याला तर नानात्वामध्ये रस दिसतो. नानात्वामध्ये रस दिसतो आपल्याला. म्हणजे आपल्याला रूप हा विषय पाहण्यामध्ये काय रस? रूप हे नानात्वातला एक भाग आहे. कोणाला रूप पाहण्यामध्ये रस आहे, कोणाला शब्द ऐकण्यामध्ये, कोणाला काहीतरी रस खाण्यामध्ये रस आहे. पण द्वैत नष्ट करावं, द्वैत वर्जित करावं असं मात्र काही कोणाला वाटत नाही. कोणाला वाटत नाही म्हणजे कोण? तो जीव जो आहे, तो जीव हे सगळं भोगतो. भोगणारा कोण आहे? जीव आहे. भोगणारा जो जीव आहे तो करतो म्हणून भोगावं लागतं, म्हणून तो करणारा सुद्धा तोच आहे. म्हणून करता आणि भोगता तो जीव आहे. करता आणि भोगता कोण आहे? जीव आहे. असे पोचणारं कोण आहे? ती माया आहे. म्हणजे निपजवणारी कोण आहे? ती माया आहे. हे द्वैत निपजावणारी कोण आहे? ती माया आहे. जीव जो आहे तो जीव हे सगळं भोगतोय, तोच त्याचा कर्ता ठरतोय. पण ते माया त्याला ती तशा प्रकारे भुलवते किंवा त्याला ती करायला भाग पाडते. तो करतो ते. ज्या दिवशी असं होईल की आपल्याला हे काही नको असं वाटेल, म्हणजे ना सुख ना दुःख ना
चांगलं किंवा वाईट असं या काही नको, याच्या पलीकडे मला जायचं आहे असं जर एखाद्याला वाटलंच, कसं वाटेल हा मोठा प्रश्न आहे, पण जर वाटलंच तर त्याला काहीतरी मार्ग सापडला असं म्हणता येईल. कारण माणसं फक्त 2 पैकी एका वाटेने निघालेत. वर्गीकरण माणसांचं केलं तर 2 पैकी एका वाटेला, काही चांगल्या मार्गाने निघालेत आणि काही वाईट मार्गाने निघालेत. तर तुम्ही सगळे लोक चांगल्या मार्गाने निघालेले दिसताय. कुठल्या मार्गाने निघालेले आहेत? तुम्हाला वाटतं ना की तुम्ही सगळे चांगल्या मार्गाने चाललेले आहात, आणि तुमच्या दृष्टीने काही लोक वाईट मार्गाने चाललेले आहेत, बरोबर ना? हे की नाही? कदाचित तुम्ही त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हणतील आम्ही चांगल्या मार्गाने चाललोय, तुम्ही काहीतरी विचित्र उलट्या मार्गाने चाललेले दिसताय. तर काही चांगल्या मार्गाने आणि काही वाईट मार्गाने, असं ज्याचं त्याचं मत आहे, बरोबर का? काहींना असं वाटतं की मी चांगल्या मार्गाने चाललोय, पण माझ्यापेक्षा हा जास्त चांगल्या मार्गाने चाललाय, पण माझ्यापेक्षा हा मात्र वाईट मार्गाने चाललाय असं वाटतं. काही काही लोक म्हणतात, जसं तुम्ही मला म्हणणार महाराज तुम्ही जरा आमच्यापेक्षा काय आहेत, जरा बरं आहे तुमचं, काय म्हणणार तुमचं बरं आहे, पण तुमच्यापेक्षा दुसरं कोणीतरी तुम्हाला जर भेटला, तुम्ही म्हणाल आमच्यापेक्षा हा वाईट आहे, हा आमच्यापेक्षा वाईट आहे, महाराज तुमच्यापेक्षा बरे आहेत. आणि दुसरं कोणीतरी तुमच्यापेक्षा, तुम्हाला अजून बरं होण्याची इच्छा असेल, तुम्ही महाराजासारखा प्रयत्न करणार, महाराज काय करतात बघा, मग महाराजांप्रमाणे, आणि तुम्हाला त्याचं जर आवडलं तर मग त्याच्याप्रमाणे. तर चांगलं वाईट, बरं वाईट हे जे आहे हे नुसतं ह्याच्यातच गोंधळ, अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये संपतं. माणूस ह्याच्या पलीकडे काही विचार करत नाही, आपण ह्याच्या पलीकडे काही विचार करतच नाही, आपला विचार त्याच्या पुढे जात नाही, तेवढाच विचार आहे आपला, एक तर चांगलं किंवा वाईट. आणि हे दोघं एकमेकांना सोडत नाहीत, म्हणजे हे दोघं सोबत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला जर चांगलं होण्याची इच्छा असेल आणि ते दोघं एकमेकांना सोडत नसल्यामुळे वाईट कधीतरी झालं की आपण प्रयत्न करत होतो कसं चांगलं राहू आपण, म्हणजे त्याचा कसं आपण त्याला पोसू, पालन पोषण त्याचं कसं करू याचा आपण विचार करतो की चांगलं, कारण आपल्याला चांगलं व्हायचंय. आणि एखादा गुंड मनुष्य असेल, एखादा एकदमच मोठा गुंड असेल, तो विचार करतो किती जास्तीत जास्त माणसं मी मारेन असा विचार करतो. कारण जितकं तो माणसं मारेल, जितकी जास्त दहशत पसरवेल, तितका तो मोठा होतो त्याच्या फील्डमध्ये, आणि आपण आपल्या फील्डमध्ये इकडे मोठं होतो. असं हे चक्र सुरू आहे, फिरत राहायचं नुसतं. अख्खा जन्म आपण हेच करतो, त्याच्या पलीकडे काही करत नाही आपण. या द्वैतामध्ये रममाण होण्यापलीकडे आपण काही करत नाही. द्वंद्व, आणि जिथपर्यंत द्वंद्व त्याग होत नाही तिथपर्यंत काही, म्हणजे द्वंद्व किंवा द्वैत वर्जित होत नाही तिथपर्यंत काहीही खरं नाही आहे. हे वर्जित करण्यासाठी काहीतरी करावं लागेल, है ना? काहीतरी करावं लागेल. द्वैत तयार करण्यासाठी ही माया जी आहे, ही माया काय करते, म्हणजे मायाचा खरा जो खेळ आहे हा बाहेर जरी दिसत असला हा सगळा, तरी त्या मायेचं एक स्वरूप जे आहे ते म्हणजे अविद्या आहे. मायेचंच, अविद्या हे मायेचं स्वरूप आहे. मायाच अविद्या रूपाने राहत असते आणि अविद्याच माया रूपाने राहत असते. तर अविद्या जी आहे ही अविद्या जी आहे ही अविद्या जीवाची उत्पत्ती करते. काय करते? अविद्या जीवाची उत्पत्ती करते आणि जीवाची उत्पत्ती करून द्वंद्वावर त्याला जगवते, द्वैतावर त्याला जगवते. जीव जगवायचा असेल तर द्वैत, जीव जगवायचा असेल तर काय पाहिजे? द्वैत पाहिजे. म्हणजे द्वैत त्याला खायला घालते. ही अविद्या म्हणजेच ही माया या जीवाला सदैव द्वैत खायला घालते, आणि द्वैत जिथपर्यंत त्याला खायला मिळतं तिथपर्यंत जीव जगतो. जर या जीवाचं द्वैत खाणं बंद झालं तर हा जीव मरतो, हा जीव राहत नाही. काय होतं? तो जीव नष्ट होतो. जीव मरतो म्हणजे माणूस मरतो तसं जीव मरत नाही. जीवाचं मरणं वेगळं आहे. माणूस मरतो म्हणजे जीव मरत नाही, तो माणूस मरतो. आपण म्हणतो माणूस मेला. जेव्हा माणूस मरतो तेव्हा जीव मरत नाही. माणूस मरतो तेव्हा तो जीव मरत नसतो. आपण म्हणतो माणूस मेला. काय मेला? आपण म्हणतो कधी जीव मेला नाही, आपण म्हणतो माणसं हुशार आहेत. काय म्हणतात? माणूस मेला आणि जीव गेला. म्हणजे आपण बरोबर तो खोटं काय बोलत नाही, आपल्याला माहिती सगळं आहे. तुम्हाला हे सगळं माहित आहे, फक्त तुम्ही गंमत करण्यासाठी इकडे आलेला. तर माणूस मरतो. कोण मरतं?
माणूस मरतो. आणि कोण जातं? जीव गेला. मग जीव मेला का? साधू संत म्हणतात जीव मारा, नासे जीव पण. साधू संत काय सांगतात? जीव मारला पाहिजे. आता जीव मारायचं म्हणजे जीव मारायला कोण तयार होईल? जीवाला तर जागवायचंय आपल्याला. आपला जीव जागला पाहिजे. आपल्याला काय वाटतंय? सगळ्यांना काय वाटतं? जीव जागला पाहिजे. शरीर बदलतं चालेल, जीव जागला पाहिजे. जेव्हा मनुष्य मरतो म्हणजे एकदम शरीर कृश झालं किंवा एकदम शरीर रोगाने ग्रस्त झालं, तर त्याच्या आतमध्ये जो जीव राहतो तो म्हणतो जाऊ दे, हे शरीर गेलं तरी चालेल, आता दुसरं शरीर मिळेल. त्याला माहित असतं सगळं, म्हणून तो म्हणतो आता मेलं तर बरं आहे. काय म्हणतो? एकदम वैतागलेलं म्हातारं असेल, वैतागलेलं असतं फार, शरीराच्या यातनांमुळे वैतागतो मनुष्य. नंतर लगेच वैतागत नाही. एक वेळ अशी येते, काही इतका वेळ वैतागत नाही, याला इतकं चिटकून राहत, त्यांना भरोसा असतो काय याच्यामुळे काहीतरी जगायला मिळते, याच्यामुळे जगायला मिळते असं जिथपर्यंत जीवाला वाटतं तिथपर्यंत शरीर कितीही त्रास देऊ देत तो त्याला सोडत नाही. पण एक वेळ अशी येते की त्याला असं वाटतं की अरे ह्याच्यामुळे जगायला नाही मिळते, वैताग घ्यायचा नुसता. मग तो म्हणतो आता मेलं तर बरं आहे. असे बरेच म्हातारे मला भेटले, म्हणजे चांगले लोक, म्हातारे लोक माझे मित्र आहेत, तुम्हाला चांगलंच माहित आहे पहिल्यापासूनच. तर असे बरेचसे म्हातारे मला भेटले की ते मला म्हणायचे काय आता मेलं तर बरं आहे, काय राहिलंय आता? काय मेलं तर बरं आहे? काय बरं आहे? बरं काय? बरं हे की मेलं की हे शरीर सुटणार आणि दुसरं नवीन. मग नवीन कपडे घालण्याची माणसाला हौस असतेच, तसं नवीन शरीर परिधान करण्याची जीवाला हौस आहेच, हे की नाही? शरीर जीर्ण झाल्यानंतर नवीन शरीर धारण करावं असं ही जीवाची हौस आहे. कारण त्याला माहिती आहे पुन्हा तिथे द्वंद्व, म्हणजे पुन्हा तिथे द्वैत आणि पुन्हा खेळ चांगला. आता ही थांबवायची इच्छा निर्माण झाल्याशिवाय कुठली आली समाधीन, कुठला लय काय? जेव्हा मनुष्य वैराग्यवान होतो त्याला तुम्ही नवीन कपडे द्या, जुने कपडे द्या, तो म्हणतो जाऊ दे, काय नवीन कपडे काय जुने कपडे काय, त्याला काय एवढं विशेष नाही वाटत. पण नाहीतर काय वाटतं माणसाला, नवीन कपडे घालायला कसं बरं वाटतं, छान वाटतं. म्हाताऱ्या माणसाला तुम्ही नवीन कपडे दिले तो म्हणतो काय हे काय घातले हे काय घातले, त्याने काय होतंय? तारुण्याला असं जर म्हटलं तर, तारुण्याला म्हटलं तुला दिवाळीला कपडे नाही घालणार तर चालेल काय? तर म्हणलं वर्षभरात कधीच कपडे घेतले, आता दिवाळीला तर घ्या. म्हाताऱ्याला जर म्हटलं तुला कपडे घाल, काही म्हातारी असतात ते म्हणतात नवीन घ्या, पण शक्यतो काही म्हातारी म्हणतात आता काय नवीन कपडे आणि काय जुने कपडे, जे आहे तीच घालवत नाहीत, असं म्हातारे लोक म्हणायला लागतात, है ना? तर म्हातारपणामध्ये नवीन कपड्याचं कौतुक राहत नाही, तरुणपणात असतं. तसं म्हातारपणामध्ये पुढे गेल्यानंतर या कपड्याचं म्हणजे या शरीराचं काय राहणार नाही, कौतुक राहणार नाही, सोडून देणार, तो दुसरं शरीर प्राप्त करणार. अशी कितीतरी शरीर आपण म्हणजे कितीतरी कपडे घालत आलो, कितीतरी शरीर बदलत आलो आपण. कारण हे शरीर म्हणजे जे आहे हे शरीर द्वैत पोसणारच आहे. कारण शरीराने द्वैत पोसलं आणि द्वैत रूपी आहार, द्वैत रूपी दूध कोणी पाजलंय आपल्याला? त्या मायेने, त्या अविद्येने आपल्याला सदैव हे द्वैत रूपी दूध पाजलेलं आहे आणि पाजत आहे. अविद्या जी आहे ही या जीवाची उत्पत्ती करते आणि द्वैतावर जगवते. आणि अविद्या जी आहे ती काही स्वतः करू शकत नाही. त्याला काही एकटीला ह्या द्वैताचे म्हणजे याला त्या एकटीला हा काही जीव निर्माण करता येणं शक्य नाही. म्हणून जीव हा काही फक्त अविद्येच्या पोटी निर्माण झालेला नाही. जीव फक्त अविद्येचा नाही, म्हणजे अविद्याच फक्त कारण नाहीये जीव निर्माण व्हायला. तर जीव निर्माण व्हायला कारण कोण आहे? अविद्या. आणि कोण आहे? अविद्या म्हणजे आई, जीव म्हणजे लेकरू. ह्या जीवाचा बाप कोण आहे? पुरुष म्हणजे आत्मा. कोण बाप आहे? आत्मा हा बाप आहे. तसा पुरुष काही नाही, पुरुष पोसत बसत नाही. पुरुषाची सत्ता असते फक्त. संसाराला पुरुषाची काय असते? फक्त सत्ता असते. खरा खेळ, खरा देखावा कोणाचा असतो? कुंकू, बिंदी, मंगळसूत्र, नखरा, हे कोणाचं असतं? हे कोणाचं असतं? पुरुषाचं असतं काय? पुरुषाचं काय नसतं, तो फक्त सत्तावान असतो. हे 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 इकडे जोडवं, अजून बरंच काय काय आहे ना, हे सगळं कोणाचं असतं? पुरुषाचं असतं. लग्न झालं पुरुषाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतं, लग्न झाल्यापासून कुंकू लावायला लागला, असला काही प्रकार आहे का? असला काहीच नाही.
म्हणजे ह्याचं लग्न झालंय का नाही ओळखता येत नाही बरं, पण हिचं लग्न झालंय का नाही लगेच ओळखता येत. कसं काय ओळखता येत? कारण खेळ सगळा तिलाच खेळायचा असतो. हा आपला नुसता पोसणारा नाही, हा नुसता सत्तावान आहे, ती सगळं करते. आणि म्हणून शहाण्या पुरुष काय करतात, घरात गेल्यानंतर म्हणजे पगाराच्या दिवशी शहाणे पुरुष शहाणे असले तर घरी गेल्यानंतर आपले सगळे पैसे कोणाकडे देतात? शहाणे पुरुष सांगतो मी. शहाण्या पुरुषांनी पगाराच्या दिवशी सगळे पैसे कोणाला द्यावे? कोणाला द्यावे? बायकोला द्यावे. पुढचा महिना शांत जातो, काही त्रास होत नाही. शहाण्या पुरुषांनी हे करावं. म्हणून जेवढ्या घरात वाद दिसत नाहीत, त्याचं मर्म सांगतो तुम्हाला, जेवढ्या घरामध्ये वाद दिसत नाही तेवढ्या घरामध्ये समजून घ्यायचं की तो पुरुष घरी गेल्यानंतर सगळे पैसे कोणाला देऊन टाकतो? बायकोच्या हवाले करतो. तिला सांगतो खर्चायला लागेल तेव्हा मला देत जा. घरात वाद होत नाही. आणि जेवढ्या घरात थोडंफार खुडखुड होतं तेवढं समजून घ्यायचं की हा काहीतरी पैसे स्वतःला काढून ठेवतो, पूर्ण अर्पण केलेला. तसं चैतन्य जे म्हणजे आत्मा जो आहे तो संपूर्ण सत्ता त्या मायेला देऊन टाकतो. काय खेळ खेळायचं ते खेळ, तू माझं नामोनिशाण ठेवू नको. काय काही उलट त्याचं काहीच नाही राहिलेलं. तो काय करतो, सगळा पगार कोणाला देतोय? आत्मा हा त्याचा सगळा पगार, त्याची सगळी सत्ता कोणाला देऊन टाकतोय? मायेला देऊन टाकली. आणि म्हणून ती पण हुशार आहे. तिने जर म्हणजे ही जर आपली बाई, तिचं जाऊ दे, ही आपली बाई जर हिच्या हातात जर सगळा पगार आला तर ही स्वतःला 4 साड्या घेते आणि नवऱ्याला 1 शर्ट घेते, है ना? कुठल्याही घरात असंच आहे. म्हणून ह्याच्याकडे एकूण 4 शर्ट असतात आणि ह्याच्याकडे एकूण 40 साड्या असतात. ह्याला माहित असतं सगळं, पण ह्याला माहित नसतं किती साड्या असतात. मोजून बघा घरी गेल्यावर. ह्याच्याकडे 40 साड्या असतात, ह्याच्याकडे 4 शर्ट असतात. ह्याच्याकडे जर चुकून 40 शर्ट असले तर तिच्याकडे 400 साड्या असतात. अशी मी जे अनुभव म्हणजे पाहिलं ते सांगतो बरं. मी एका पुरुषाकडे खूप शर्ट, टी शर्ट सगळं सगळं पाहिलं. म्हणलं अरे लेका फारच चांगलं आहे. म्हणजे मग त्याची बायको बघितली. म्हणजे बायको बघितल्यानंतर तिच्याकडे किती साड्या असाव्यात? त्याच्याकडे जवळपास 40 शर्ट आणि मग तिच्याकडे साड्या किती? 200च्या वर. म्हणजे रेशो येतो काय. जाऊ दे, लोक नाराज होतील माझ्यावर. गुढीपाडव्याच्या दिवशी नाराज होतील, पण हे खरं आहे ना. तुम्ही मोजून बघा तुमच्या साड्या आणि तुमच्या घरी जाऊन तुमच्या हजबंडचे कपडे किती आहेत बघून घ्या, है ना. पण ती हुशार असते. माय जी ती हुशार असते. ती काय करते, याला कमी देते पण लेकराला देते जास्त. तसं ही माया जी आहे ती आत्म्याला झाकूनच टाकते, लोपूनच टाकते त्याला, पण बाळाला मात्र पोसते चांगलं. म्हणून माया जी आहे ही जग चांगलं पोसते, पण आत्म्याला लोपून टाकते. माया काय, जीवाचं पोषण करते पण काय करते, आत्म्याला लोपवते, जीवाला पोसते. एकदा का स्त्रीला पोरग झालं की याची किंमत खरी संपलेली असते. म्हणजे मायेला आत्म्याशी घेणं देणं फक्त तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत जीव तयार होत नाही. काय मायेला म्हणजे अविद्येला आत्म्याशी घेणं देणं तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत जीव तयार होत. एकदा का जीव तयार झाला की ती म्हणते आता फक्त तुझी सत्ता, तू शांत राहा, मी आता बरोबर ह्या जीवाचं पोषण करतो. म्हणून जिथपर्यंत मूल होत नाही तिथपर्यंत बाई म्हणजे स्त्री नवऱ्याला इतकं जवळ करते. पण एकदा का पोर बाळ झालं की त्याला म्हणते तुम्ही जरा शांत राहा, माझं हे याच्याकडे मला बघायचं, ह्याची मला व्यवस्था करू दे. तुमच्यातला जीव त्या लेकरात कधी गेलेला असतो हे तुम्हाला कळत नाही, पण ती आहे माया. त्याच्यामुळे ती तुम्हाला दाखवत राहते की, कारण तिला सत्ता आहे ना त्यांची, त्यामुळे ती तुम्हाला दाखवत राहते नाही तुमच्यात पण जीव आहे. पण जीव कुठं असतो तिचा? मायेचा जीव कुठे असतो? कायम कुठे असतो? कायम लेकरात असतो. नवऱ्यात राहतो का नाही राहतो? खोटं सांगू नका. मायेचा जीव लेकरात असतो का नवऱ्यात असतो? खोटं कशाला बोलायचं, खरं सांगायचं. पण नवऱ्याला गैरसमज काय तुमचा गैरसमज झालाय? तो तिचा खेळ आहे. बरोबर असं दाखवते की नाही तुमच्याशिवाय कोणी मला, बरोबर का नाही. पण जीव कुठं असतो? जीव असतो लेकरात. पण म्हणणार काय तुम्हाला?
तुमच्याशिवाय कोण आहे मला? तुम्ही नाही तर काय माझं? तुम्ही गेले तरी काय होत नाही. ती म्हणते लेकरं आहेत. मायेचा खेळ आहे ना. तसं आत्मा आणि माया, आत्मा आणि अविद्या हा खेळ आहे. ही अविद्या त्या जीवाची उत्पत्ती करण्यासाठी आत्म्याची मदत घेते. म्हणजे आत्म्याच्या सत्तेवर जीव तयार होतो. म्हणून जीव हा दोघांचं लेकरू आहे. कोणाचं? जीव हा कोणाचं लेकरू आहे? दोघांचं लेकरू आहे. आत्मा आणि माया किंवा आत्मा आणि अविद्या या दोघांचं लेकरू आहे जीव. आणि तो पोचला कशावर जातो? द्वंद्वावर म्हणजे द्वैतावर. जिथपर्यंत द्वैत राहील तिथपर्यंत जीव जगतो. आता तुम्ही जर एखाद्या माईचं पोरग मारायचं ठरवलं, ते ऐकलं, जगातल्या कुठल्याही आईचं पोरग जर आपण मारायचं ठरवलं तर जगातली कुठली स्त्री म्हणजे कुठली माय त्या पोराला मारा म्हणेल? तसं तुम्ही जर हे जीवरूपी त्या मायेचं लेकरू मारायचं ठरवलं, नाश करायचा ठरवला जीवाचा, माया म्हणजे अविद्या तुम्हाला मारू देईल नाही. म्हणून कधी आत्म्याची प्राप्ती होत नसते. जीव हा कधीही मारला जात नाही. कारण माया म्हणजे अविद्या या द्वैतावर त्याला कायम पोचत राहत, हे की नाही? म्हणून तिच्या नादी लागला किंवा द्वैताच्या नादी लागला, तिच्यापासून उपजती झालेली आहे ना. मग तिच्या नादी लागला तरी द्वैत टिकेल, द्वैताच्या नादी लागला तरी जीव टिकेल, किंवा अनेकत्वाच्या नादी लागला तरी जीव टिकेल. म्हणून जीवाच्या जगण्याला कारण कोण आहे? द्वैत, नानात्व आणि अविद्या. यापैकी कशाचाही नाश करा. नानात्वाचा नाश केला तर द्वैतावर येतो, मग द्वैताचा नाश करावा वाटेल. मग द्वैताचा नाश जर केला तर अविद्येकडे जातो. मग अविद्येचा नाश केला, अविद्येचा नाश करायची तशी गरज पडत नाही. अविद्येचा नाश करायची गरज पडत नाही. द्वैत नाश झाला, द्वैत वर्जित झाला की विषय संपतो. संपलं. म्हणजे एखाद्या माईचं जर तान पोरग जर मारलं तर ती हंबरडा फोडून मरून जाते. काय होतं? त्या तान्या पोरात जर त्या आईचा जीव असेल आणि त्या पोराला जर मारण्यात आलं तर ती आई जगू शकते? खरी आई असेल तर जगेल का? पुढच्या क्षणाला काय होईल? तिचाही जीव जाईल. तिला मारायची गरज नाही, तिचा आपोआपच जीव जातो. खरंच जर आईचा लेकरात जीव असेल आणि लेकरू मेलं, खरंच जीव असेल, तर त्या दुःखाने ती आई सुद्धा काय होईल? मरून जाईल. तर व्यवहारातली जी आई असते ते एवढे पातळीचे नसतात, म्हणून लेकरू मेलं तर म्हणतं जाऊ दे दुसरं होते. कधी एवढे त्यांची पातळी नाही. पण मायेचं तसं नाही. माया म्हणजे श्रेष्ठ आई आहे किंवा अविद्या ही काय आहे? श्रेष्ठ आई आहे. त्यामुळे जीव द्वैताच्या नसण्याने जर मेला तर ती अविद्या सुद्धा नष्ट होऊन जाते, संपून जाते, राहतच नाही ती. असा खेळ आहे की नाही? आता कसं काय करावं हा मोठा प्रश्न आहे. कसं करावं हा मोठा खेळ आहे. तो जीव जो आहे तर जीवाचे दोन जण निर्माण करणार आहेत. एक आहे अविद्या आणि एक आहे आत्मा. तर जीव हा आत्मा आणि अविद्येमुळे तयार होतो. आणि ह्यांचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे? तर यांचं राहण्याचं ठिकाण आहे तिसरा ध्येय म्हणजे कारण ध्येय म्हणजे हृदय. हृदयामध्ये आत्मा आणि अविद्या राहते. काय राहतं? हृदयामध्ये आत्मा आणि म्हणजे भगवंत म्हणजे राम आणि अविद्या राहते, म्हणजे माया राहते. हे दोघे राहतात. ही अविद्या कोणाची आहे? ही माया कोणाची आहे? त्याची आहे. आणि हे लेकरू कोणाचं आहे? तिचं आहे. हे लेकरू तिचं. आणि हा जो आहे हा मात्र त्या लेकरावर जीव लावत नाही. शक्यतो बापाचं पोरांवर प्रेम नसतं खरं. म्हणजे काही लोकांना वाटतं, काय म्हणतात नाही तर बापाचं पोरावर प्रेम आहे. तर ते काय जगाला माहित आहे की जास्त बाप पोरांमध्ये गुरफटत नाही. माय जेवढी गुरफटून मरते, माय ही पोरामध्ये गुरफटून जाते. म्हणजे स्त्रिया सगळ्या मरेपर्यंत त्या लेकरांच्या मोहात राहतात, पुरुष राहत नाही, कधीच नाही. जेवढे पुरुष त्या लेकरांच्या मोहात दिसतात ते फक्त नावाला असतात, एवढं काही नसतं, फक्त नाम मात्र असतात.
नाम मात्र असते, व्यवहारापुरतं असतं, त्याला काय एवढं. पण माय मात्र, मायचं तसं नसतं. माय ही मरून जाते. स्त्री मरेपर्यंत तिचा जीव कुठे गुंतून राहतो, शेवटच्या क्षणापर्यंत. ती काही करू दे नाही, काही बोलू दे, काय करायचं ते करू दे, तिचा जीव कायम कुठे गुंतून राहतो, कायम लेकरात गुंतून राहतो. तर तसं हे लेकरू जे आहे ते ह्या अविद्येचं आहे. म्हणजे पोरग अविद्येचं, आत्म्याचं नाही, जरी आहे तरी नाही. म्हणजे कधी कधी त्या स्त्रीला म्हणावं लागतं काय तुझंच एकटीचं पोरग आहे काय, असं म्हणावं लागतं. कधी कधी म्हणावं लागतं तुलाच एकटी काळजी आहे का पोरांची, असं कधी कधी बापाला म्हणावं लागतं. तर अविद्या जी आहे ही अविद्या, ह्या अविद्येचं हे जीव हे लेकरू आहे. खरं तर त्या आत्म्याचं पण आहे. आणि आत्मा जो आहे हा आत्मा, ह्या आत्म्याची ही माया आहे. ही माया कोणाची आहे, ही आत्म्याची आहे. आता ह्या आत्म्याने ही माया आणलीच कशाला, हा मोठा प्रश्नच आहे. पण काही गोष्टी कशा असतात, केल्याशिवाय जमत नाहीत. नाही केलं तरी जमत नाही, आणि केलं तरी जमत नाही. म्हणजे केलं तरी अडचण असते, काही गोष्टी केली तरी अडचण, नाही केली तरी अडचण. हे आत्म्याचं तसंच आहे. पुरुषाचं कसं असतं, लग्न केलं तरी अडचण आणि लग्न नाही केलं तरी अडचण, अशी पुरुषाची स्थिती असते. तसं आत्म्याची अडचण आहे. मायेचा स्वीकार करून जगतरूपी लेकरू जन्माला घालावं तरी अडचण, आणि नाही केलं, अव्यक्त राहावं तरी, एकाकी न रमते तरी अडचण. एकटं करमत नाही म्हणून बायको, आणि बायको आणली तर 1 वर्षात लेकरू, म्हणजे परत अडचणीतच, कारण तिचं लक्ष तिकडे गेलं. तसं आत्म्याचं आहे. अडचण काय, एकटा पुरुष राहिला तर त्याला करमतं का, एकटा पुरुषाला करमत नाही. मग तो काय करतो, बायको आणतो. त्याला वाटतं आता बरं झालं. पण 1 वर्षानंतर काय होतं, 1 वर्षानंतर लेकरू. मग ही कुठे जाते, ही कुठे रमते, ही लेकरात रमते. अशी वेळ आली समजा स्त्रियांकडे की नवरा का लेकरू तू ठरव, काय करेल. म्हातारपणातलं जाऊ दे, म्हातारपणातील लेकरच तिला विचारत नाही म्हणून अडचण येते. तरी तिचा जीव, म्हणजे समजा म्हातारपणातली वेगळी गोष्ट असते. तरुणपणामध्ये अशी जर वेळ आली की पोरग का नवरा, अशी जर वेळ आली तर स्त्री कोणाचा स्वीकार करेल, लेकराचा स्वीकार करणार, लेकराचाच करणार. म्हातारपणामध्ये काय होतं, म्हातारपणामध्ये प्रश्न येतो की पोरग म्हणजे पोरगा का नवरा, असा प्रश्न आला तर ती नवऱ्यासोबत जरी राहिली तर जीव कुठं राहतो, ही राहते नवऱ्यासोबत, पण जीव कुठं असतो, कायम तिचा लेकरातच गुंतलेला राहतो. आता लेकरू वेगळं का झालं, कारण की त्याची माया आली ना, त्याच्यामुळे तिला तिथं येऊ देत नाही, त्याच्यामुळे ते अडचणीत आले. नाहीतर आईचा जीव कायम कुठे राहतो, तर जसं पुरुष हा लग्न नाही झालं तरी अडचणीत येतो, कारण त्याला मग एकटं करमत नाही, आणि लग्न केलं तरी अडचणीत येतो, कारण की अडचणीत आलाय का नाही हे स्वीकारावं की नाही हा मोठा प्रश्न आहे. बरं, कारण ती काय करते, ती भुलवत राहते, ती बरोबर त्याला फसवते. काय तुला काय अडचण नाही का, गप राहा ना, मी तुझी पण काळजी घेते ना. बाई काय सांगते पुरुषाला, अहो मी लेकराचीच काळजी नाही, तुमची पण काळजी घेते, तुम्ही कशाला काळजी करताय. हा म्हणतो हा खरंय. पण ती कधीच, एकदा पोरग झालं की त्या स्त्रीचा नवऱ्यातला जीव पूर्णतः पोरात गेलेला असतो. पूर्णतः कुठे, मी पूर्णतः सांगतोय, जीव हा पूर्णतः लेकरात गेलेला असतो. बुद्धी राहिलेली असते थोडीफार, बुद्धी नव्हे, थोडीशी ती चतुरपणा आहे. तो बुद्धी चतुरपणामुळे त्या नवऱ्यात राहते, कारण तिला माहित असतं हा आहे तर आपलं सगळं कुंकू आहे, मंगळसूत्र आहे, सगळं आहे. म्हणजे सत्ता त्याची ठेवते ती बरोबर शाबूत, त्याला बरोबर भुलवते ती. हा भुलतो. तसं आत्म्याला ही अविद्या जी आहे ती भुलवते, आत्म्याला लोपून ठेवते. जेव्हा आत्मा या मायेचा स्वीकार करतो, म्हणजे आत्मा जेव्हा ह्या मायारूपी बायकोचा स्वीकार करतो, म्हणजे त्याची बायको ती कुठून आणतो काही कळतच नाही. म्हणजे गमतीचाच खेळ आहे, म्हणजे कुठून शोधतो ते माहित नाही. बरं, तो जरा गमतीचा भाग आहे, तुम्ही आता काही एवढं सांगत नाही. पण हा जो आत्मारूपी पुरुष आहे, हा जो पुरुष आहे ह्या मायारूपी म्हणजे प्रकृतीचा स्वीकार करतो, तेव्हा तो तिला कुठून आणतो हे कळत नाही, पण आणतो. तिला आणल्यानंतर ती काय करते, लगेच जीवाची उत्पत्ती करते. मग एकदा का अविद्येने तो जीव निर्माण झाला की ती अविद्या कधी त्याच्यात जीव ठेवत नाही, ती इकडे गुंतून राहते. अख्खा संसार म्हणजे हे जग जितकं प्रचंड मोठं
छोटं असं सगळं करायचं ते करत बसते, ते सगळं खेळ मांडते ती. पण आता हा जो आतमध्ये आहे म्हणजे हृदयामध्ये जो आहे त्याला ती प्रत्येक वेळेस सांगत आहे तू काळजी करू, तुझी पण मी काळजी घेते. म्हणून ती अविद्या जी आहे ती स्वप्न आणि सुषुप्ती नाही, स्वप्न आणि जागृती अशा दोन अवस्थेमध्ये लेकराची काळजी घेते. आणि फक्त 4 तास 24 तासामधून कुठं कुठं जाते? आत्म्याकडे जाते अविद्या. 24 तास आहेत, 24 तासामध्ये 4 तास आपण कुठे जातो? सुषुप्तीत जातो. म्हणजे कुठे जातो? आत्म्याकडे जातो. तर 4 तास ही फक्त 4 तास ही अविद्या कुठे जाते? आत्म्याकडे जाते. आणि त्याला त्या 4 तासात सांगते काळजी करू नको, मी आहे तुझ्याकडेच आहे. आणि मग तिथे जाऊन ती स्वतःला परत चार्ज करून घेते, एनर्जी त्याची घेते, त्याची शक्ती घेते आणि पुन्हा इकडे खाली येते आणि स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये लेकराला सांभाळते. पुन्हा हे द्वंद्व पोचण्यासाठी म्हणजे जागृतीमधले व्यवहार करण्यासाठी, स्वप्नामधले व्यवहार करण्यासाठी सुषुप्तीमध्ये जावंच लागतं. म्हणजे सुषुप्तीमध्ये जाऊन आत्म्याचं ग्रहण केल्याशिवाय म्हणजे आत्म्याची सत्ता, आत्म्याची शक्ती प्राप्त करून घेतल्याशिवाय हा जीव जगू शकत नाही. हे अविद्याला माहित आहे. म्हणून अविद्या कायम ह्या जीवाला कुठं घेऊन जाते? सुषुप्तीत घेऊन जाते. म्हणजे सुषुप्तीमध्ये जीवाला घेऊन जाणारी कोण? अविद्या. आणि पुन्हा त्या जीवाला स्वप्नात आणि जागृतीत आणणारी कोण? असा हा तिचा द्वैत प्रपंच आहे. आता त्याच्यातून वाचवणार कोण? याच्यातून वाचायचं असेल तर एका बापाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्या नादी लागायला पाहिजे. पोराने भलं करायचं असेल तर आईच्या नादी लागू नये, बापाच्या नादी लागू. पोराचं भलं व्हायचं असेल तर पोराने कोणाच्या नादी लागावं? पण पोरं जरी बापाच्या नादी लागायचा प्रयत्न करतील तरी आई मात्र म्हणेल बाळ्या तू त्यांच्या नादी लागू नको. आई बरोबर त्याला लहानपणापासून असं ट्रेनिंग देते, इतक्या वेळा कडेवर, खांद्यावर, मांडीवर असा बरोबर जन्माला आल्यापासून त्या लेकराला अशी सवय लावून ठेवते की त्या पोराला पण वाटतं आई, बस आई म्हणजे खरं आहे सगळं. म्हणजे आईचं काय मी ह्या आयांचं सगळ्यांचं दोष दाखवत नाहीये, की मी मायेला किंवा अविद्येचा अभ्यास सांगण्यासाठी हा फक्त उदाहरण देतोय. पोरगं रडायला लागलं की फक्त थोडा वेळ तुम्ही किती प्रयत्न करा पोराला सांभाळायचा. पोरगं रडायला लागलं की पोरगाला इतकी तिने जन्माला घातल्यापासून सवय लावलेली असते की ती म्हणते त्या तुमच्याकडे काही राहणार नाही. आपण पण म्हणतो हा खरंय गड्या माझ्याकडे काय राहणार नाही, तू घे. आपल्याला डोक्याला त्रास नको असतो. आत्म्याला काय जगाची घेणं नाही का? आत्म्याला जगाशी काही घेणं देणं नाही. तसं आपल्याला लेकराशी तर समजावते हे रडायला लागलं घे तू सांभाळ. ती पण म्हणते बरं झालं तुम्ही सांभाळ. आणि कधी कधी ती गंमत म्हणून काय करते, अहो एवढं रडते घ्या की पोरगं. तिला काय खरंच द्यायचं नसतं बरं. ती फक्त सत्ता टिकून ठेवण्यासाठी म्हणते हा तुमचं पण घ्या. मग फक्त 4 तास. किती तास? आपण बापाकडे किती वेळा जातो? 24 तासातून 4 तास रोज आपण बापाकडे जातो. पण बापाकडे जाताना आपण आईला घेऊन जातो, म्हणजे आई सोबत जातो. आपण जातच नाही, आई घेऊन जाते. आपल्याला झोपवतं कोण? आपल्याला सुषुप्तीत कोण घेऊन जातं? आपण जातो. आपण सुषुप्तीत जाऊच शकत नाही. आपल्याला सुषुप्तीत घेऊन जाणारी आहे ती आई आहे. जेव्हा तुम्ही आईला न घेता सुषुप्तीत गेले त्याला म्हणतात समाधी. समाधी म्हणजे काय? सुषुप्तीत जायचं पण आईला घेऊन नाही जायचं. आणि मग जर तुम्ही त्या बापाकडे गेले तर बाप एका क्षणात तुमचा खेळ संपून टाकतो. मग आईला न घेता सुषुप्तीत जा. आज रात्री तुम्ही जाणार आहे सुषुप्तीमध्ये, पण तुम्ही जाणार आहे का? आई घेऊन जाणार तुम्हाला. कोण घेऊन जाणार? कशी घेऊन जाते? जागृतीमध्ये असा दमवते, मग स्वप्नात नेते. स्वप्नातही असा दमवते, इतका दमवते आणि मग सुषुप्तीत घेऊन जाते. मग सुषुप्तीत घेऊन गेला ह्याला कशाचा तपास राहत नाही, बाप कोण आणि काय कोण. म्हणून सुषुप्तीत गेल्यानंतर बाप लक्षात येत, सुषुप्तीत कधी आत्मा लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? तर कारण काय? सुषुप्तीमधला आत्मा लक्षात का येत नाही? का लक्षात येत नाही? कारण जागृतीमध्ये आणि स्वप्नात इतकं दमवलंय त्याला. कोणाला? जीवाला. जीव हा जागृत प्रपंचामध्ये आणि स्वप्न प्रपंचामध्ये इतका दमतो
की तिथे 4 तास जेव्हा ती त्याला तिकडे घेऊन जाते बापाकडे, तेव्हा तिथं तो झोपून राहतो आणि मग परत खाली आल्या म्हणते तुला आठवतं का नाही. मग तो म्हणतो हा मी सुखात होतो. मस्त वाटत बरं वाटत होतं. पण कुठला काय तपास आहे. आपण सुखात होतो पण आत्मा माहितीये का. आपण सुषुप्तीत गेलो सुखात होतो हे बोलतो, ही माया बोलायला होते की सुखात होतो, पण आत्मा कुठं माहिती. सुखरूप असलेला आत्मा कुठं माहिती. सुखात होतो एवढं माहिती आहे. म्हणून ती काय करते, इकडे दमवते. इकडे दमू नका. काय करा, इकडे दमू नका. जागृत आणि स्वप्नामध्ये जो दमत नाही तो जर झोपला तर तो जर झोपला तर काय होतं, झोपल्यानंतर त्याला आत्मा लक्षात येतो आणि त्याला झोपणं म्हणत नाही, मग त्याला समाधी म्हणतात. आणि मग त्या समाधीची जर या समाधीमध्ये जर त्याला तो आत्मा लक्षात आला तर मग त्याला लक्षात येतं की ही जी काही करते हे सगळं बापाची देण आहे. काय मग त्याने तिचा प्रपंच जरी पुढे चालवला तरी तो बापाला ओळखून असतो. पोरगा शाणा केव्हा म्हणावा. आईला आणि आईच्या प्रपंचाला त्यांनी चालवलं तरी काय हरकत नाही, बापाला विसरू नये. बापाला लक्षात ठेवून जो पोरगा आईची व्यवस्था करतो तो पोरगा शहाणा आहे. शहाणा पोरगा कोण आहे, बापाला न विसरता. मग त्याला तसं करायला पाहिजे ना. असो तर आत्मा जो आहे हा आत्मा झाकला गेला. कोणी झाकलं त्याला, तिने झाकलं त्याला. कशासाठी, कारण तिला हे सगळं चालवायचं, अद्वैत प्रपंच चालवायचं. म्हणून काहीही करा पण एकदा तरी तिच्याशिवाय त्याला भेटा. आणि तिच्याशिवाय जर त्याला भेटायचं असेल तर समाधी प्राप्त करा. समाधी प्राप्त केली म्हणजेच तो भेटतो. फक्त समाधी ती नसते, समाधीमध्ये ती नसते, सुषुप्तीमध्ये ती असते. पण सुषुप्तीमध्ये ती करते काय, सुषुप्तीमध्ये ती जीवाला इतका दमवते की सुषुप्तीमध्ये गेल्यानंतर त्याला आत्मा लक्षात नाही येत. समाधीमध्ये काय होतं, समाधीमध्ये जर हा गेला तर ती नसते, त्यामुळे त्याला सहजच तो आत्मा लक्षात येतो. तर या समाधीची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला द्वैत वर्जित करावं लागेल. तिने या जीवाला पोचण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट जे काही बनवून ठेवलेलं आहे खाद्य ते आहे द्वैत. या मायेने काय केलंय, या मायेने म्हणजे आपला बाप आहे आत्मा, आपण त्याचे अंश आहोत, त्या ईश्वराचे आपण अंश आहोत. पण त्या ईश्वराचे आपण अंश असताना सुद्धा हिने आपल्याला या द्वैताचा चारा घालून असं दाखवून दिलंय की त्या ईश्वराचे आपण कोण संबंधच नाही काही. आपल्याला असं वाटतंय आपण मामा आहे, काका आहे, आई आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, सुखी आहे, दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे. हे सगळी भूल आपल्याला कशी पडली आहे, तिच्या त्या द्वैताने ती पाडली आहे. तिच्या द्वैताच्या चाऱ्यामुळे आपल्याला अशी भूल पडली. आणि म्हणून तो द्वैत हा जो चारा आहे तो काय करायला पाहिजे, वर्जित करायला पाहिजे. वर्जित करायला पाहिजे म्हणजे उपवास धरला पाहिजे. काय करायचं आता, द्वैत खायचं नाही. लागो निधी पाप पुण्य अंगा, काय करायचं नाही, द्वैत खायचं नाही. द्वैत खाणं बंद करा. द्वैत खाणं कुठं असतं, आतमध्ये. आतमध्ये द्वैत खाणं आहे. कुठे, आतमध्ये म्हणजे सूक्ष्म देहामध्ये. म्हणून सूक्ष्म देहामध्ये जो जीव आहे, सूक्ष्म देहामधला जो जीव आहे तो अंतःकरणामधून निघणाऱ्या असंख्य द्वंद्वाला जर खाणार नाही, त्यांना फक्त तो साक्षी राहील तर तो आत्मा होईल. साक्षी हा काय, आत्मा आहे. साक्षी हा आत्मरूप आहे. पण ते केव्हा शक्य आहे, जेव्हा द्वैत खाणं बंद करेल. ती काय करते, ती त्याला सदैव द्वैत खायला घालते आणि त्याचं पोषण करते. तुम्ही ठरवायचंय आता, म्हणजे तुम्ही म्हणजे जीव, त्या जीवाने, वैयक्तिक त्या जीवाने ठरवायचंय की आपल्याला काय करायचं. मग ती वाईट आहे का, माया ही वाईट आहे का, अविद्या ही वाईट आहे का. वाईट आणि चांगल्याचा प्रश्न नाहीये. म्हणजे जग हे वाईट आहे का, जग हे चांगलं आहे का, चांगल्या वाईटाचा प्रश्न नाही. आई बाप दोघांची जर ओळख असली तर चांगलं आहे. फक्त आईचीच ओळख असली तर चांगलं नाही. आई बापाची दोघांची ओळख असेल. तसं माया म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे दोघं जर कळले तर चांगलं आहे. साधू संतांना, अवतारी महापुरुषांकडे प्रकृती नसते का, सगळं असतं त्यांचं, पण ते
प्रकृती जरी असली, म्हणजे शरीर किंवा सगळे धर्म हे सगळं जरी असलं तरी ते आत्मस्वरूपावरून खाली येत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाला न सोडता, म्हणजे बापाला न सोडता जगात राहतात. हाच फरक आहे. जीवनमुक्ती अवस्थेमध्ये सुद्धा असंच होतं. आत्मा हा जो आहे, आत्मारूपी जो बाप आहे, याच्यामध्ये प्रवेश राहून, म्हणजे आत्म्यावर राहून तो प्रकृतीच्या सानिध्यात राहतो. किंवा प्रकृतीच्या सानिध्यात राहूनही आत्म्याचा विसर पडत नाही. आत्म्याचा विसर पडणे म्हणजेच जीवाची उत्पत्ती. म्हणून काय करा, सावध व्हा, द्वैत करा वर्जित. कसं करायचं ही एक कला आहे, पण करावं लागेल. कसं करायचं ही कला आहे. ही कला साध्य करण्यासाठी तो आत्मारूपी बाप म्हणजे भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया झाला, सुखिया